नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। जसं की आपण या चॅनलच्या माध्यमातून पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली त्याचबरोबर केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, या संस्थांच्या माध्यमातून ज्या शासनाच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये बघितलेली होती। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या विभागाच्या अंतर्गत किंवा संस्थेच्या अंतर्गत एक भरती परीक्षा भविष्यामध्ये आयोजित केली जाईल आणि या भरती परीक्षेच्या संदर्भातील ज्या उपलब्ध जागा आहेत त्या उपलब्ध जागा माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी किती आहेत, कोणते पद आहेत या संदर्भातील माहिती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आता ही माहिती आपण बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा। आता आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क हा जो विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या जागा किंवा ज्या विविध पदांच्या संदर्भातील उपलब्ध जागांची माहिती आपल्याला माहितीचा अधिकार 2005 हा जो अधिनियम आहे याच्या अंतर्गत अर्ज गेला होता आणि यानुसार या ठिकाणी या उपलब्ध जागांची माहिती इथं आपल्याला मिळालेली आहे। वेगवेगळी पदं कोणती आहेत या संदर्भातील माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपला संदर्भीय क्रमांक 1 वरील माहितीचा अधिकार संदर्भीय क्रमांक 2 अन्वये यांचं जे कार्यालय या कार्यालयाला 14/2/2025 रोजी एक अर्ज प्राप्त झाला होता आणि या अर्जानुसार या कार्यालयाच्या अंतर्गत ज्या उपलब्ध जागा आहेत त्या उपलब्ध जागांची माहिती या ठिकाणी मागवली गेलेली होती। ती पदं कोणते ती पद आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। उपरोक्त अर्जामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ लिपिक, टिप्पणी सहाय्यक, लेखापाल, लिपिक टंकलेखक, जवान संवर्गातील रिक्त जागांची सद्यस्थिती यांची माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्या अनुषंगाने या ठिकाणी वेगवेगळी पदे आणि या पदांच्यामध्ये असणारी रिक्त पदं जी आहेत याची माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली ती माहिती आपल्याला बघायची आहे। या ठिकाणी जवळपास 4 प्रकारची पदं उपलब्ध आहेत आणि या 4 पदांच्यामध्ये काही रिक्त जागा आहेत। या रिक्त जागा मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यामुळे तुम्ही जर या पदांच्या संदर्भातील असणारा जो महत्त्वाचा जो पात्रता या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर या ठिकाणी यासाठी अर्ज करण्यासाठी किंवा तुम्ही याची तयारी चालू करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही। आता या ठिकाणी जी पदं उपलब्ध झालेली त्या पदांच्यामध्ये वरिष्ठ लिपिक, टिप्पणी सहाय्यक आणि लेखापाल या तिन्ही प्रकारची जी पदं आहेत त्या पदांच्यामध्ये जवळपास 8 रिक्त पदं आहेत। लिपिक टंकलेखक म्हणजे तुमचं टायपिंग पाहिजे मराठी इंग्रजी, जी शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत त्या नियमांच्या प्रमाणे तुमचं टायपिंग आणि त्या स्पीडचं असणं गरजेचं आहे। यासाठी जवळपास सर्वात जास्त 136 रिक्त पदं आहेत। जवान हे जवळपास 52 जवानांची रिक्त पदं या उत्पादन शुल्क विभागात आहेत आणि जवान आणि वाहन चालक या दोन्हीचं संयुक्त पद जे आहे तो वाहन चालकही असला पाहिजे आणि जवानही असला पाहिजे। जवान वाहन चालक यासाठी असणारी 23 रिक्त पदं आहेत। अशी मोठ्या प्रमाणावरती रिक्त पदं या महाराष्ट्र शासनाचा जो राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे या विभागाच्या अंतर्गत इथं उपलब्ध आहेत। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जर या पदांची असणारी पात्रता यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर या परीक्षेच्या संदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी अधिकृत जाहिरात येण्या अगोदर तुम्ही या परीक्षेच्या संदर्भात तयारी करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही। त्यामुळे या ठिकाणी या पदांच्या संदर्भातील तुम्ही तयारीला लागावं आणि या उत्पादन शुल्क विभागामध्ये तुम्हाला या ठिकाणी या पदं भेटावीत आणि त्याचं यश तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी ही माहिती आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची आहे। आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला राज्य उत्पादन शुल्क भवन जे आहे या ठिकाणाहून प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये शासकीय जन माहिती अधिकारी असणारे तुषार चव्हाण जे आहेत त्यांच्याकडून ही माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।